मोहोळ ते मोहाली हे कनेक्शन आता ज्याच्यामुळं चर्चेला चाललंय तो महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र सिकंदर शेख हा आता नव्यानं चर्चेत आलेला आहे. आपण सध्या मोहोळ मधील त्याच्या घरी आहोत. आपण पाहू शकताय की त्याला मिळालेली जी पारितोषिकं आहेत, मिळालेले पुरस्कार आहेत, मोठमोठ्या कुस्त्या त्यानं मारलेल्या आहेत आणि त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती तो महाराष्ट्र केसरी झाला. पुढे चालून त्यानं रुस्तमे हिंद हा सुद्धा किताब पटकावला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानानं डोलावली गेली. मात्र सध्या सिकंदर शेख हा जो चर्चेत आलाय तो पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे. तर एका शस्त्र तस्करीच्या दरम्यान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केलेलं आहे. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सिकंदर शेख याचे वडील आहेत. काय सांगाल? खरं तर काल सिकंदर शेखला अटक केलं गेलं. एक काळ असा होता की अभिमानानं छाती भरून यावी अशा पद्धतीचा काळ आपण पाहिलेला आहे. मात्र आता सिकंदर शेखला पोलिसांनी अटक केलेली आहे. काय खुलासा आहे तुमच्याकडे याबाबत? सिकंदरवर काय अन्याय झालेला आहे. सिकंदरला अटक करण्याचा की सिकंदर तसं वागलेलं नाही. पण पंजाब पोलिसांना असू दे ना तर महाराष्ट्र पोलिसांना असू दे की त्यांना एवढी विनंती आहे आमची की सिकंदर महाराष्ट्राला पदक कमवून देण्याला मुलगा देते आणि एवढं मोठं नाव करण्यात आणि असलं करण्यात कशाला, पण त्याला कुणीतरी फसवलं गेलेलं आहे. तर विनंती करून महाराष्ट्र पोलीस असू दे, महाराष्ट्र सरकार असू दे की पंजाब सरकार असू दे, आमची एवढीच विनंती आहे की सिकंदरला बाहेर काढा. नेमकं कोण या सर्वाच्या मागे असं वाटतंय तुम्हाला? काही संशय आहे का? आता पत्र तर झालेलं नाही हो का, पण आता कोण असं करायला लागलंय सिकंदरला बी बाबा की माहित होईल, आज नाही उद्याच्याला की आम्हाला माहित होईल. पण सिकंदरनं असं आता पत्र तर केलेलंच नाही आणि करणार बी नाही ती कवाच. सिकंदर करणार बी नाही. पण त्याच्यावर कुणी तर फसवणूक केलेलं असेल, आता ते आम्हाला तर काय माहित असेल खरं तर महाराष्ट्र केसरी होण्या अगोदरचा त्याचा जो पराभव झाला होता त्यावेळेस सर्व महाराष्ट्रानं त्याच्यासाठी स्टँड घेतलेला होता. मात्र आता तो ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टीमध्ये अडकला गेलेला आहे, काय भावना आहेत नेमक्या त्यावेळेसच्या भावना आताच्या भावना? योगा अजून बी महाराष्ट्र केसरीला उतरणार सिकंदर, हिंदी केसरीला उतरणार. अजून बी ती पैलवान कसा आहे माता जिद्देवाना या महाराष्ट्राला पदक नॅशनलचं पदक आणून देणार आहे ती. आणि त्याच्यावर काय तर अन्याय झालाय, तर या अन्याय जे आहे ना ही सरकारनं, आपल्या सरकारनं असू दे, पंजाबच्या सरकारनं असू दे, या आई बापाची एक विनंती करून बोलतो की आई बापाला शुगर आहे, बीपी आहे, आई बाप कमजोरी आहे, ती आईला बीपी आहे, शुगर आहे. तो सध्या भारत सरकारच्या सेवेमध्ये आहे. भारत सरकारचं शिवमध्येच आहे. नेमका काय करतो? आता पहिलवानकी बी आता पत्र चालूच आहे पहिलवानकी त्याची. अजून ती 2-4 वर्षे 5 वर्षे पहिलवानकी सोडत नाही. इंडियन आर्मी मध्ये हा आहे की इंडियन आर्मी मध्ये ती अजून काही ती त्याचं काही ते झालेलं नाही. इंडियन आर्मी मध्ये भरती झालेला आहे ती. बर, काय सिलेक्शन लेटर तो कार्यरत आहे इंडियन आर्मी मध्ये? कसं आहे नेमकं? सगळं चालू आहे त्याचं, पण ते केला नाही तिथं. एक 2-4 महिने 5-6 महिने केली नोकरी तिनं. आणि मला ही नोकरी नाही, मला नोकरी करायची, मला डीएसपीची करणार म्हणला. नोकरी डीएसपीची मी घेणार आहे म्हणला. मला हिंदी केसरी व्हायचं आहे, मराठी केसरी व्हायचं आहे. त्या पण आधी मराठी केसरी व्हायच्या आधी झाल्यावर होता आधी ह्याच्यामध्ये इंडियन आर्मी. मराठी केसरी व्हायच्या आधी झाला होता. मग आता मराठी केसरी झालाय, अजून एक मराठी केसरी होईल, हिंदी केसरी होईल, डीएसपीची पदवी मिळून म्हणून धडपड चालू आहे. देईन ना सरकार आज नाही होऊन त्याच्याला. मग इंडियन आर्मी मध्ये असताना त्याला शस्त्र स्वतःजवळ बाळगण्याची किंवा शस्त्र पुरवण्याची अशी काय त्याला गरज भासली? अहो ती त्याला सरकार कसं आहे माहिती आहे की आर्मी मध्ये आहे ते त्याला कशाला हत्यारा लागते ते कशाला एक लागते ते. अहो त्या गाडीत आता साधं काय म्हणते ते की काठी नाही त्या गाडीत, त्या गाडीत तुम्ही हत्याराने बिचाराने कुणीतरी डावबाज केलेला आहे त्याच्यावर. हे कशाचं काय? मी तपासलं गाडीत तर साधे चालक गाडीत थंडाई मारायची असंच राहणार त्याच्यात. थंडाई तिथं गाडीतच मारून पेत होत ते. पण अजिबात का तसलं काय गाडीत
चेक करत होतो मी गाडी, पण तसलं काय गाडीत काय मिळलं बी नाही काय नाही. हे कुणी तर काय केलेलं असेल की बाबा त्याच्यावर कट रचून ह्याला असं करावं, ह्याला ही करावं म्हणून केलेलं आहे कुणी तर. खरं तर हा सर्व लवाजमा जर बघितला, एवढी पुरस्कार, एवढी पारितोषिक, टू व्हीलर्स असतील, बुलेट्स आहेत, जिप्सी आहेत, हे सर्व येतं कुठून मग? पहिलवान की कुस्ती मेहनत करून ते पहिलवान केलेला महाराष्ट्रातलं एक गदा कमवायला कोण कमवू शकते गदा? पहिलवानच कमवू शकतो, दुसरा कोण कमवू शकत नाही. एका गद्याला काय कष्ट लागते त्यालाच माहित असते, आणि आई बापाला माहित असतं ह्याला काय खुराक घालावं, ह्याला कसा वाढवावं. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा निर्दोष? माझा मुलगा निर्दोष आहे का? तर माझ्या मुलांना गुन्हा तसा करणारच नाही. माझा मुलगा निर्दोष आहे आणि निर्दोष होणारच. तसा गुन्हा करणार काय? बापानं कवा पोलीस कचेरीची पायरी चाललेला नाही आणि मुलाने बी कवा चाललेला नाही. आता ही पहिली बारी कुणीतरी अन्याय करून माझ्या पोरला हात घातलेला आहे. नक्कीच. तर हे होते सिकंदर शेख याचे वडील, आणि सिकंदर शेखला कुणीतरी यामध्ये गुंतवलं गेलेलं आहे आणि तो पूर्णतः निर्दोष आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण सिकंदर शेख याच्या वडिलांनी साम टीव्हीशी बोलताना या ठिकाणी दिलेलं आहे. कॅमेरापर्सन नागेश चिप्पा, विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.